नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो राजेश वानखडे ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलवरती। बघा, वर्षभरापासून आपण तलाठी भरतीच्या ॲडची वाट पाहत आहोत। शेवटी आज वर्षभराच्या अंतराने शुद्धीपत्रकाच्या स्वरूपाने आयोगाने आपल्यासमोर MPSCची ॲड ठेवलेली आहे। शुद्धीपत्रकाच्या स्वरूपाने का असे ना, परंतु ती ॲड आपल्यापर्यंत आली आहे म्हणजे आपल्या मनाला थोडासा दिलासा भेटलेला आहे। कारण ॲड कधी येईल, ॲड कधी येईल, ॲड कधी येईल असं करता करताच आपल्या मनाची भलतीची घालमेल होत होती, परंतु आता ती घालमेल दूर झालेली आहे आणि आपल्याला एक्झामची डेटसुद्धा माहीत पडलेली आहे आणि मेन्स कशा पद्धतीने, एक्झाम कशा पद्धतीने होईल त्या सगळ्या गोष्टी आपल्या क्लिअर झालेल्या आहेत। परंतु या जाहिरातीमध्ये किंवा ही जी आता आपल्यासमोर तलाठी भरतीची अपडेट आलेली आहे त्यामध्ये काही विद्यार्थ्यांची फार प्रचंड घालमेल झालेली आहे आणि त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, हे मी सुद्धा मान्य करतो। कारण काय माहीत आहे का, तलाठी भरती जी होत होती पहिले सेपरेट होत होती, सरळ सेवा कंडक्ट करत होती, TCS पेपर सेट करत होतं आणि सरळ सेवेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि MPSCच्या पेपर पॅटर्ननुसार अभ्यास करणारे विद्यार्थी हे वेगळे होते। आता जे पोरं अगोदर 3-4 वर्षांपासून MPSCचा पेपर पॅटर्ननुसार अभ्यास करत आहेत, ज्यांना MPSCचा प्री आणि मेन्सचा पेपर पॅटर्न अंगवळणी पडलेला आहे किंवा त्यांच्या मेंदूवळणी पडलेला आहे असं आपण म्हणू शकतो, त्यांचा या विषयामध्ये तलाठी भरतीच्या पेपरमध्ये त्यांना प्रचंड मोठा फायदा होणार आहे। परंतु सरळ सेवेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर याचा अन्याय होणार आहे, ही गोष्ट मी सुद्धा मान्य करतो आणि प्रचंड आणि भरपूर पोरांची हीच भावना आहे। का बरं असं, तर मी तुम्हाला हे या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे। त्याच्या अगोदर आपण ही जी आता ॲड पडलेली आहे त्याला कसं फेस करायचं आणि त्याच्यानुसार आपण आपली तयारी कशा पद्धतीने असली पाहिजे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि जो काही सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओच्या शेवटी बोलूयात, ठीक आहे। आता तलाठीचा फॉर्म भरत असताना याच्यामध्ये काय काय लक्षात घ्यायचं आहे आणि पेपर पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, तलाठी भरतीची ॲड जी पडलेली आहे तिच्यामध्ये एकूण पदे आहेत तलाठीचे 1539 म्हणजे 1539 आणि हे गट क मध्ये समाविष्ट झालेले आहेत। गट क अशा पद्धतीनं तलाठीचे 1539 मिळून 5707 पदांची एकूण गट क ची MPSCची जाहिरात आहे। आणि तलाठीचे पदं जे आहेत ते जिल्हानिहाय आहेत की नाही ते अपलोड झालेलं नाही आहे साईटवरती। आणि तलाठी भरतीचे 1539 पदांसाठी आरक्षणनिहाय तक्ता जो आहे तो सुद्धा साईटवर अपलोड झालेला नाही। ज्यावेळेस तलाठी भरतीच्या या 1539 पदांचा आरक्षणनिहाय तक्ता MPSCच्या साईटवर अपलोड होईल त्यावेळेस मी पुन्हा नवीन व्हिडिओ बनवून तुमच्यासमोर ती माहिती ठेवण्याचा प्रयत्न करेल। आता बघा, MPSCच्या तलाठी भरतीसाठी एक्झाम फॉर्म भरण्याची शेवटची डेट किती आहे तर 5 ऑगस्ट 2026 आहे। वयोमर्यादा किती आहे तर ओपन कॅटेगरीसाठी 19 ते 38 आहे आणि मागासलेल्या ज्या कॅटेगरीज आहेत त्यांच्यासाठी 19 ते 43 आहे। आणि ही वयोमर्यादा गणण्याचा अंतिम दिनांक किती आहे तर तो 5 ऑगस्ट 2026 आहे। म्हणजे ही जी तुमची एक्झाम फॉर्म भरण्याची शेवटची डेट आहे 5 ऑगस्ट 2026 हीच तुमची वयोमर्यादा गणण्याची लास्ट डेट असेल। म्हणजे तुमची 38 किंवा 43 हे वय 5 ऑगस्ट 2026 रोजी क्रॉस झालेलं नसावं अशी अपेक्षा आहे। निवड प्रक्रिया काय असणार आहे तर निवड प्रक्रियेमध्ये तुमचे पहिले MPSCच्या पॅटर्ननुसार प्री होईल 100 मार्कांची, त्याच्यानंतर मेन्स होईल 400 मार्कांची, त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, त्याच्यानंतर मेरिट लिस्ट जी आहे ती जाहीर करण्यात येईल। तुमची प्रीची एक्झाम डेट कधी आहे, प्रीची एक्झाम डेट आहे 25 ऑक्टोबर 2026। ही OMR शीटनुसार ऑफलाईन पद्धतीने एक एक्झाम होणार आहे, ऑफलाईन एक्झाम होणार आहे, एवढं ध्यानात ठेवायचं आहे। 25 ऑक्टोबर म्हणजे जवळपास तुमच्या हाती प्रीसाठी 3 महिने आहेत, ठीक आहे। आता पेपर पॅटर्न कसा असणार आहे, MCQ असणार आहेत। पूर्वपरीक्षेमध्ये 100 प्रश्न 100 मार्कांसाठी। सिलेबस काय असणार आहे पूर्वचा सिलेबस, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, करंट अफेअर्स असतील, GS असतील। आणि GSमध्ये काय असणार आहे तर इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान। आता सरळ सेवेचा जे विद्यार्थी अभ्यास करत होते त्यांना हे जे इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान आहेत हे विषय थोडे इन डेप्थ अभ्यास करावे लागतील, सखोल या विषयांचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल। कारण जेव्हा तुम्ही सरळ सेवेचा अभ्यास करत होते तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी वरवरच्या काहीतरी फक्त तारखा किंवा घटना ज्या आहेत ते आठवण करून सुद्धा तुमचं काम भागत होतं। परंतु आता MPSC पेपर जर कंडक्ट करणार आहे म्हटल्यावरती तर इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान हे तुम्हाला थोडे सखोल इन डेप्थ अभ्यास करावे लागतील। या गोष्टीचं तुम्ही सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर पूर्व परीक्षा जेव्हा होईल
पूर्वपरीक्षा झाल्याच्या नंतर तुमची मेन्स एक्झाम कंडक्ट केली जाईल. मेन्समध्ये कुठले विषय असणार आहेत तर मराठी होईल 50 मार्कांसाठी आणि मराठी होईल 50 प्रश्न 100 मार्कांसाठी, इंग्रजी होईल 50 प्रश्न 100 मार्कांसाठी, त्याच्यानंतर सामान्य अध्ययन बुद्धिमत्ता असं मिळून 100 प्रश्न असतील 200 मार्कांसाठी. म्हणजे तुमची मेन्स एकंदरीत जी आहे ती 400 मार्कांसाठी असणार आहे. या 400 मार्कांपैकी तुमचा जो कट ऑफ आहे तो अंतिम कट ऑफ जारी केला जाणार आहे. अशा पद्धतीनं हा पेपरचा पॅटर्न असणार आहे आणि सिलेबससुद्धा असणार आहे. आणि ह्या पेपरसाठी तुम्हाला जे तलाठी भरतीसाठी क्वालिफिकेशन जे आहे ते तुमचं ग्रॅज्युएशन आहे, एवढं ध्यानात ठेवायचं. तलाठी भरतीसाठी तुमचं जे क्वालिफिकेशन आहे, क्वालिफिकेशन आपलं तुमचं ग्रॅज्युएशन आहे, ग्रॅज्युएशन. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवा. बाकी इतरत्र जे तलाठी भरतीच्या गट क मध्ये संवर्ग आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी क्वालिफिकेशन आहे, ते तुम्ही ॲडमध्ये पाहून घ्या किंवा मग मी तुम्हाला जर गरज असली तर कमेंट करा. मी तुम्हाला आणखीन कोणकोणत्या पदासाठी कोणकोणती वयोमर्यादा कशा पद्धतीनं आहे आणि कोणकोणत्या पदासाठी काय काय क्वालिफिकेशन लागतं त्याच्याबद्दल आणखीन एक सविस्तर व्हिडिओ मी बनवून देईल. आता बोलूयात आपण या चॅनलवरती मी तुम्हाला तलाठी भरतीसाठी MPSCच्या पॅटर्ननुसार जो इंग्रजीचा विषय आहे तो या चॅनलवर मी शिकवणार आहे, एकदम फ्री ऑफ कॉस्ट. कुठलीही बॅच अपलोड होणार नाही, कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला ₹1 देण्याची गरज पडणार नाही. पहिले सरळ सेवेच्या पॅटर्ननुसार TCS एक्झाम कंडक्ट करत होती तलाठीचा, तेव्हा इंग्रजीचा पेपर पॅटर्नमध्ये किंवा एक्झाम सेट करण्यामध्ये, प्रश्न सेट करण्यामध्ये TCS होती. त्या TCSचा पेपर सेट करण्याचा, क्वेश्चन फ्रेम करण्याचा त्याची पद्धती वेगळी होती. परंतु आता MPSC जर का तलाठी भरती गट क च्या माध्यमातून घेत आहे तर तुम्हाला MPSCच्या मुख्य परीक्षेच्या संदर्भानेच तुम्हाला इंग्रजीचा अभ्यास करावा लागणार आहे. कारण इंग्रजी विषय हा TCS एक्झाम सेट वेगळ्या पद्धतीने करत होती, MPSC तिचा गुणधर्म सोडणार आहे का नाही. कारण तुम्हाला जर का असं वाटत असेल की नाही आता MPSCसुद्धा थोडंफार TCS प्रमाणे याचा आपला क्वेश्चन फ्रेम करेल, परंतु तसं होणार नाही आहे मित्रांनो. 100% तुम्हाला सांगतो, गॅरंटीड सांगतो, MPSC TCSचा पॅटर्न फॉलो करणार नाही. कारण MPSCने जर का तलाठी भरतीसाठी एक विशिष्ट जर का असं करायचं असतं तर त्यांनी सेपरेट तलाठी भरतीची एक्झाम कंडक्ट केली असती. परंतु आता त्यांनी ते गट क मध्ये समाविष्ट केली आहे, म्हणजे ते गट क चा पेपर पॅटर्नच फॉलो करेल आणि क्वेश्चन फ्रेमसुद्धा गट क प्रमाणेच करेल. तर मी तुम्हाला इंग्रजीचा विषय या चॅनलवर गट क च्या इंग्रजीच्या लेवलनुसारच तुम्हाला शिकवणार आहे. एकदम MPSC कशा पद्धतीनं क्वेश्चन फ्रेम करते त्याच पद्धतीनं क्वेश्चन फ्रेम करून त्याचाच तुम्हाला इथं सराव करून देणार आहे मी. आणि तुम्हाला जर का असं वाटत असेल की आता फक्त तलाठीची प्रीवर आम्ही तलाठीच्या प्रीवर लक्ष देतो, तर तुमची भावना चांगली आहे, तुम्ही करू शकता. परंतु जर का तुम्ही आता नवीन तयारीला भिडले असाल तर तुम्ही इंग्रजीचा विषय जो आहे मेन्ससाठी तुम्हाला जवळपास फक्त 2 महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. आणि या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये तुमचा हे 50 प्रश्न इंग्रजीचे आहेत ते कव्हर होतील की नाही होतील याबद्दल साशंकता आपण वर्तवू शकतो. परंतु जर का तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी विद्यार्थी आहात, तुम्हाला कॉन्फिडन्स वाटते की तुम्ही हे करू शकाल 2 महिन्याच्या कालावधीमध्ये इंग्रजीचा विषय कव्हर, तर तुम्ही करू शकता. परंतु जे विद्यार्थी नवीन भिडलेले आहेत अभ्यासासाठी त्यांच्यासाठी मी तरी असं सजेस्ट करेन की तुम्ही आता इंग्रजीचा जो विषय तुम्हाला हार्ड जात असेल कदाचित, तर तुम्ही आतापासूनच रोज निदान किमान 1 तास तरी त्या विषयाला दिला पाहिजेत. तर या चॅनलवर मी तुम्हाला इंग्रजी एकदम सोप्या पद्धतीनं एकदम झिरोपासून तुम्हाला सांगणार आहे, तुमच्या भाषेमध्ये एकदम असं ठणठणीत पद्धतीने तुम्हाला की समजून जाईल. हा जो विषय आहे तुम्हाला इंग्रजीचा तो मी हार्ड वाटू देणार नाही. एकदम ग्रामर असेल, ग्रामॅटिकल रचना असतील काही, किंवा मग आणखीन जे पॅसेज असतील, पॅराग्राफ्स असतील, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या चॅनलवर मी एकदम सोप्या पद्धतीनं तुमच्या भाषेमध्ये समजावून सांगणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि उद्यापासून कंटिन्युअसली 3 महिने जोपर्यंत तुमची मेन्स एक्झाम कंडक्ट होत नाही तोपर्यंत या चॅनलवर तुम्हाला इंग्रजीचे लेक्चर पाहायला मिळतील दररोज सकाळी. ठीक आहे. आणि मेन्स जेव्हा येईल तुमची प्री क्वालिफाय जेव्हा तुम्ही होणार त्याच्यानंतर तुम्हाला फक्त शेवटच्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला मी पेपरच्या टेस्ट सिरीजच आपण या चॅनलवर सॉल्व्ह करून घेणार आहोत. त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि राहिला विषय सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांवर अन्यायाचा, तर ते ही बाब खरंच आहे. परंतु विद्यार्थ्यांनो मी तुम्हाला सांगतो, आता दुसरं या गोष्टींच्या फंद्यामध्ये पडत न बसता तुम्हाला 3 महिन्याचा कालावधी भेटला आहे ना, सरळ
खळकाले धडका मारायचा, काय झक मारायची ते झक मारायची, या 3 महिन्याच्या कालावधीमध्येच ही इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान हे जे विषय आहेत हे तुम्हाला करण्याची मुभा आहे. तुम्ही या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये हे विषय करण्याचा आटोकाट प्रयत्न करा. जास्तीत जास्त टाईम जो आहे तुम्ही आतापर्यंत दिला नसेल या विषयाला. सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांना सांगतो बरं का, MPSCच्या विद्यार्थ्यांना नाही सांगतो, कारण MPSCचे विद्यार्थी अगोदर जे पहिल्यापासून अभ्यास करत आहेत जवळपास 3-4 वर्षांपासून, त्यांना या विषयांचा फार म्हणजे सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेने फार ते विद्यार्थी पुढे गेलेले आहेत आणि त्यांच्यासाठी ही तलाठीची भरती एकदम म्हणजे सोपी जाणार आहे. परंतु सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांनो, तुम्ही ह्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जरी तुमच्यावर अन्याय झालेला असला तरी ती परिस्थिती आता तुम्ही स्वीकार करण्याचा प्रयत्न करा. तर का तुम्ही आता आंदोलन ह्या गोष्टी करायचा प्रयत्न करत असाल, याच्यामध्ये तुमचा पुन्हा माइंड डायव्हर्ट होईल आणि तुमचं गोष्टी ह्या अभ्यासापासून दुर्लक्ष होतील. परंतु मी तुम्हाला सजेशन देईल की आता ह्या गोष्टी जेव्हा किंवा आंदोलनाच्या विषय जे असतील त्याच्यामध्ये लक्ष न देता, विद्यार्थ्यांनो 3 महिने आहेत ना, 3 महिन्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने हे 3 महिने आहेत ना तुमच्या जवळ, तर 3 महिन्यामध्ये हे विषय कशा पद्धतीने तुम्ही करू शकाल यावर तुम्ही लक्ष द्या आणि जास्तीत जास्त टाईम तुम्ही हे विषय कव्हर करण्यामध्ये लक्ष द्या. ठीक आहे. आणि हा तुमच्यावर अन्याय झालेला आहे, ही गोष्ट मी सुद्धा मान्य करतो. ही गोष्ट खरी आहे, कारण MPSCचा अभ्यास करणारे विद्यार्थी 3-4 वर्षापासून अभ्यास करत आहेत, हे तुमच्या पुढे गेलेले आहेत. परंतु मग तुमच्या पुढे गेलेले आहेत याचा अर्थ तुम्ही तुम्ही करू शकत नाही का? स्वतःच्या मनामध्ये कॉन्फिडन्स ठेवायचा की माझ्याकडे 3 महिने टाईम आहे, मी या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या MPSCच्या विद्यार्थ्यांच्या बरोबरीनं मी हा अभ्यास करेन. हा माइंडसेट तुम्ही जर बनवसाल तर तुम्ही हे गोष्ट तुमच्यासाठी काही अवघड नाही आहे, कारण अभ्यास करणाऱ्याला कुठलीही गोष्ट अवघड नसते. स्वतःच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ देऊ नका. स्वतःच्या मनामध्ये कॉन्फिडन्स ठेवा. स्वतःच्या मनामध्ये तुमच्या मेंदूचा असा माइंडसेट बनवा की 3 महिने माझ्यासाठी बस आहेत, मी या कालावधीमध्ये हा विषय मी माझा पूर्ण करून घेईल. बाकी इंग्रजीचा जो विषय आहे त्याच्यासाठी मी बाकी तुमचा इंग्रजीचा जो विषय आहे त्याच्यासाठी मी आहेच. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया उद्या इंग्रजीच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.